नमस्कार, मायलिकी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत अख्खा मसूर रस्सा भाजी। मटन चिकन यापुढे फिकं पडेल एवढी टेस्टी, एकदम चमचमीत। एकदा ही भाजी माझ्या पद्धतीने नक्की करून पहा, आवडेल तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला। रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक छोटं कुकर घेतलंय आणि 1 वाटी अख्खा मसूर घेतलाय। तो आपल्याला कुकरमध्ये घालून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याला जी पावडर लावलेली असती तर ती निघून जाण्यासाठी 2 पाण्याने धुवून घ्यायचं। मसूर आपल्याला भिजत ठेवायचा नाही, डायरेक्ट मसूर भाजी बनवायची आहे। तर आता यामध्ये 1 वाटी मसूरसाठी 3 वाटी पाणी घालते। 1 2 3 आता या कुकरला झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर आता इथे 3 शिट्ट्या झाल्यात, कुकर उघडून पाहू। तर आता पाहू शकता मसूर आपला छान शिजलाय। आता फोडणीची तयारी करते। पहा किती मऊ शिजलाय। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालंय, यामध्ये 1 चमचा मोहरी घालते। जिरे घालायचे 1 चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, पाव चमचा हिंग घातलंय। याला छान आपण फ्राय करून घेऊ। फ्राय झालं की मध्यम आकाराचा 1 टोमॅटो बारीक चिरून घातलंय। तुम्ही टोमॅटो प्युरी पण घालू शकता। यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालते। हिरव्या मिरचीमुळे टेस्ट छान येते। मिरचीला एका बाजूने चीर दिली। तर याला छान परतून घेऊ। टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी अर्धा चमचा मीठ घालते। आता याला छान मिक्स करून परतून घेते। तर पहा इथे टोमॅटो छान नरम झालंय। आता यामध्ये धना पावडर 2 चमचे घालते। धना पावडर याच्यासोबत आपल्याला परतून घ्यायची। आता सुके मसाले घालते। 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, घरचं काळं तिखट 1 चमचा। तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी घातलं तरीही चालेल। तर याला छान परतून घेते। तर पाहू शकता इथे तेल छान सुटलंय। आता यामध्ये मसूर शिजून घेतलेला घालून घेऊ आणि आपल्याला ही भाजी जास्त पातळ करायची नाही, तर सरभरीत करायची। तर यामध्ये थोडंसं पाणी घालते। ही भाजी जास्त आपल्याला शिजू द्यायची नाही, अगदी 2 ते 3 मिनिट शिजून घ्यायची, कारण आधीच ते छान मसूर शिजलेले असतात त्यामुळे। तर मीठ चवीनुसार। आता इथे मी 3 मिनिट शिजून घेते। तर इथे 3 मिनिटात पहा किती छान तरी आली आणि मस्त भाजी झाली। यासोबत भाकरी खा किंवा चपातीही खाऊ शकता। खूप छान लागते, नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। मी तुम्हाला काळ्या मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की व्हिडिओ पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।